नमस्कार मित्रांनो. आज आपण बघणार आहे एक नवीन टॉपिक जो आहे डिव्हिजिबल बाय 25. डिव्हिजिबल बाय 25चा रूल काय आहे? बघा एकदम इझी रूल आहे डिव्हिजिबल बाय 25चा. जसं की 25मध्ये आपण जर 25 जो आहे तुम्ही ह्या 25ला असू शकता ह्या ठिकाणी फॅक्टर फॉर्ममध्ये 5 5 जा 25. ओके. आता 5ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट काय असते की कोणताही नंबर जो आहे तो 0 किंवा 5ने एंड झाला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे कंडिशन इथं लक्षात ठेवायची ह्या ठिकाणी की 25साठी काय असणार 25साठी इथे काय असणार की लास्टचे डिजिट जे आहे हे 0 0 किंवा 25 किंवा 50 किंवा 75 असा हा असला पाहिजे. ठीक आहे. म्हणजे एखादा नंबर जर ह्या डिजिट्सने जर एंड झाला 0 0 25 50 आणि 75ने तर तो नंबर राहील इथे 25चा डिव्हिजिबल. ओके. बघा आता जसं की समजा एक नंबर घेतला मी 8 2 7 5 0. बघा हा नंबर जो आहे दिलेला नंबर एंड होत आहे 50ने. बघा एंड होत आहे 50ने है ना. रूल काय म्हणतो तुम्हाला ह्या ठिकाणी की लास्टचे 2 डिजिट जे आहे 0 0 25 50 किंवा 75 हा असला पाहिजे. म्हणजे हा नंबर झाला काय 25चा डिव्हिजिबल झाला. ठीक आहे. समजा अजून एक क्वेश्चन घेतला मी 1 4 9 7 5. बघा आता हा पण नंबर जो आहे हा पण नंबर ह्या ठिकाणी एंड होत आहे 75ने. ठीक आहे. हा नंबर होता आहे एंड 75ने म्हणजे दिलेला नंबर जो आहे 14975 हा डिव्हिजिबल आहे 25चा. ओके. अजून एक क्वेश्चन सपोज 8 7 0 0 3 3 2 5 समजा हा नंबर घेतला इथे मी. हा पण नंबर जो आहे हा एंड होता आहे 25ने. तुम्हाला फक्त इथे लास्टचे 2 डिजिट चेक करायचे आहे. लास्टचे 2 डिजिटमध्ये हा 25 आहे. इथे पण बघा रूलच्या अकॉर्डिंग काय म्हटलं 0 0 25 50 और 75 म्हणजे हा पण नंबर होता आहे इथे 25चा डिव्हिजिबल आहे. ठीक आहे. तर असा हा आपला एक व्हिडिओ होता. एक छोटासा व्हिडिओ आहे डिव्हिजिबल बाय 25च्या बद्दल. असा जास्त काही एकदम लेंदी व्हिडिओ नाही आहे हा आणि इझी रूल आहे हा एकदम. ठीक आहे. तर जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज ह्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.